राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. युद्ध, परकीय आक्रमण, शस्त्र उठाव किंवा तशी शक्यता या कारणावरून घोषणा. राष्ट्रपती पूर्ण देशासाठी किंवा काही भागासाठी 42वी घटनादुरुस्ती 1976 कॅबिनेटकडून लिखित शिफारस असल्यावरच घोषणा. 44वी घटनादुरुस्ती 1978 संसदेची मान्यता. घोषित केल्यापासून संसदेची दोन्ही गृहांनी 1 महिन्याच्या कालावधीत. 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये पूर्वी 2 महिन्यात. संसद ठराव दोन्ही गृहांनी. कालावधी दर 6 महिन्यांनी संसदेच्या मान्यतेने अनिश्चित काळापर्यंत वाढवता येते. घोषणा रद्द करणे. ठराव साध्या बहुमताने फक्त लोकसभेने, संसद नव्हे, संमत करावा. राज्य कार्यकारी विभाग आणि राज्य विधिमंडळ कार्यरत असतात. आणीबाणी कालावधी संसदेने राज्य विषयावर केलेले कायदे आणीबाणी कालावधी संपल्यावर 6 महिन्यात लोप होतात. लोकसभा व विधानसभा कार्यकाल वाढविणे. लोकसभा विधानसभा एका वेळी 1 वर्षाने असे कितीही वेळा. मूलभूत हक्कावर परिणाम. मूलभूत हक्कांचा संकोच होतो. कलम 358 कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे निलंबन. कलम 359 कलम 20 व कलम 21 ने दिलेले हक्क वगळून इतर हक्कांचे नियमन. इतर महत्त्वाचे. राज्यांना कोणत्याही विषयावर कार्यकारी आदेश देण्याचा केंद्राला अधिकार. राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा संसदेला अधिकार. 44वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र मंडळाचा शब्दप्रयोग. मिनोरा मिस खटला 1980 अप्रामाणिकपणा, दृष्टी हेतू या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणीला न्यायालयात आव्हान देता येते.